नमस्कार, ETV भारत मध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। किरकोळ घटना वगळता महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचं मतदान। राज्यातील 5 मतदारसंघासह देशातील 102 मतदारसंघांमधील उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद। विदर्भात सरसंघचालक मोहन भागवत, गडकरी, फडणवीसांसह पटोलेंनी बजावला मतदानाचा हक्क, तर 101% आपलाच विजय निश्चित, गडकरींनी व्यक्त केला विश्वास। मंत्री छगन भुजबळांची मोठी घोषणा, नाशिक लोकसभा मतदारसंघातून घेतली माघार। मोदी शहांनी नाव सुचवल्याबद्दल भुजबळांनी मानले आभार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची बारामती, शिरूर, पुणे लोकसभेसाठी 29 एप्रिलला जाहीर सभा। पुण्यातील SP कॉलेजच्या मैदानावर मोदींची तोफ धडाडणार। शरद पवारांवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। निवडणुकीनंतर पवार कुटुंबियांनी एकत्र यावं, संजय काकडेंनी व्यक्त केली इच्छा। म्हणाले, राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो। खासदार राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट। सभा आणि प्रचारासंदर्भात राज ठाकरेंनी केलं मार्गदर्शन। राहुल शेवाळे यांची माहिती। ईशान्य मुंबईतील महायुतीच्या पहिल्याच प्रचार सभेत गोंधळ। बाळासाहेब ठाकरेंच्या अपमानामुळे नाराज शिवसैनिकांचा सभेवर बहिष्कार। महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। पैसे नसल्याने उमेदवारी मिळाली नाही, शिवसेनेत माझ्यावर अन्याय झाला। लक्ष्मण हाकेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। मणिपूरमध्ये कडक पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान। काही ठिकाणी गोळीबार झाल्याने मतदान प्रक्रियेवर झाला परिणाम। अपमान होत असतानाही संयम बाळगणं हे परिपक्वतेचं लक्षण। ईडीचा ससेमिरा सुरू झाल्यानंतर राजकुंद्राची सोशल मीडियावर पोस्ट। ईडीने नुकतीच केली राज आणि शिल्पाची संपत्ती जप्त। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।